अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा लोकशाही मराठीच्या माध्यमातून सातत्याने समोर आणला जातोय। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाले बसतात। याबाबत सातत्याने लोकशाही मराठी मुंबईकरांचा आवाज बुलंद करत आहे। खास करून दादरच्या परिसरात अनधिकृत फेरीवाले कसा व्यवसाय थाटतात हे देखील लोकशाही मराठीच्या माध्यमातून समोर आणलं होतं। आजही इथे बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर कारवाई करण्यात आली आहे। अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात लोकशाही मराठीनं ही मोहीम उघडल्यानंतर या कारवायांमध्ये आता वाढ झालेली पाहायला मिळते। तर याच दादर परिसरात बीएमसी कडून करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट किती जटिल आहे हे सातत्याने लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही समोर आणतोय। खास करून जर दादर या सगळा परिसर पाहिला, कारण दादर स्टेशनच्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले बसतात आणि हे लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा समोर आणलंय। आणि आताही जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हे सगळे अनधिकृत फेरीवाले या स्टेशन लगत कसे बसलेले असतात आणि त्यावर जी महानगरपालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांच्याकडनं कशी कारवाई केली जाते ती आता आपण सध्या पाहू शकतो। आता उचलण्याचं काम जरी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी करताना दिसत असले तरी काही वेळाने हे सगळे अनधिकृत फेरीवाले या सगळे परिसरामध्ये आपला व्यवसाय पुन्हा एकदा थाटतात आणि परिस्थिती आहे तशीच आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अगदी थातूरमातूर हे सगळे कर्मचारी ही कारवाई करताना दिसतात। मात्र हे मोकळे फुटपाथ, हे मोकळे रस्ते जे आहेत या अनधिकृत फेरीवाल्यांच्या त्यांच्या व्यवसायामुळे सगळे अडकलेले असतात आणि मुंबईकरांना ते मोकळे मिळत नाहीये आणि ते जोपर्यंत मोकळे मिळणार नाही तोपर्यंत लोकशाही मराठी हा आवाज बुलंद करत राहील। मात्र सध्या जर आपण या सगळ्या दादरच्या परिसरात पाहिलं तर थातूरमातूर कारवाई जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते, मात्र ठोस कारवाई जी आहे ती दिसत नाहीये आणि जोपर्यंत ही ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी हा मुद्दा मांडत राहणार आहे। कॅमेरामन राजेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। कारवाई रोज होते ना, अरे परत येऊन बसणार ते आपल्या हातात थोडे, आपल्याला फक्त काम आहे कारवाई करायचं। फेरीवाले बसली का कारवाई करणार आम्ही। लोकांना खूप त्रास होतो नाही, हे सगळं रोज चालू आहे। बस तिकडे येतात, पलीकडे आपण जायचं ते त्यांना प्रचंड त्रास आहे सगळ्या गोष्टी। ठीक आहे, आम्हाला काय तर आम्ही एवढं पूर्ण बांधलेलं आहे कारण इकडं हेच आहे। काय तुम्ही कुठून आलात? वरळी कोळडा। वरळी कोळडा रोज अशी कारवाई होताना दिसते, नेमकी कारवाई काय होते तुम्हाला काय वाटतं? बिचाऱ्यांच्या पोटावर पाय येतो, गरीब आहेत ना बिचारे। तर बघू शकतो की जे त्यांच्याशिवाय आपण भाजी घ्यायला कुठे जाणार, त्यांच्याकडे येणार ना। आल्याला रस्ता पण पाहिजे ना। मग आपण नेहमीच बघतो हो 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 होत असते होत असते ही कारवाई चालूच असते, रोजच चालू आहे हे, पण चालायला रस्ता पण पाहिजे ना। कारवाई होते, मध्ये मध्ये कारवाई चालू असते, मध्ये मध्ये बंद असते, पण आम्ही कधी आलो तर मिळते, कधीतरी स्टॉप होतं। पहिल्यांदा हा फ्री पूल नव्हता त्यावेळेला आम्हाला व्यवस्थित स्वच्छता होती इकडे, म्हणजे क्लीन होतं सगळं इकडे। दादर स्टेशन आम्हाला घाण वाटायचं नाही, पण हा पूल झाला बाजू काढायला तर इकडे दोन्ही बाजूला फेरीवाले बसतात आणि मग ते कचरा बिचरा होतो, सगळं घाण होते। मला काय म्हणायचं आहे की तू फेरीवाल्यांसाठी काहीतरी तुम्ही हे करा, मग जागा कुठेतरी अशी म्हणजे ह्याचं कसं मार्केट आता इकडे कसं केलं आहे तसं इकडे कुठेतरी मार्केट झालं म्हणजे तो प्रश्न दुसरा काय उपाय नाही। ते पण पोटासाठी देतात ना, म्हणून मला काय म्हणायचं आहे की त्यांना जागा द्या तुम्ही फेरीवाल्यांना आणि मग हा प्रश्न सुटेल असं मला वाटते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।